बोरीवली पूर्व में समक्ष बैठक में पूर्व नगर सेविका के पति संजय सिंघन ने की महिला के साथ छेड़खानी, मामला हुआ दर्ज। मुंबई टीवी, हर खबर सच के साथ। मैं हूं अफजल शेख और आप देख रहे हैं मुंबई टीवी। बोरीवली पूर्व में महिला के साथ छेड़खानी का मामला सामने आया है। बता दें, पूरी जानकारी इस प्रकार है। उद्धव बाला साहेब गुट शिवसेना की पूर्व नगर सेविका के पति संजय सिंघन पर मामला इस प्रकार से दर्ज हुआ है कि शाखा क्रमांक 12 में उप शाखा महिला की बैठक हुई थी और इसी समक्ष बैठक में जो 12 तारीख की ये बैठक हुई थी, इसी में एसआरए को लेकर फेल करने की तमाम मीटिंग रखी गई थी और इस पर बातचीत हो रही थी। और तभी पीछे से महिला ने आरोप लगाया कि संजय सिंघन आते हैं और उनके सीने पर हाथ मार करके धक्का देते हैं और ये कहते हैं कि मैंने किसी का पैसा नहीं खाया, और ये कह करके उनके साथ छेड़खानी करते हैं। जिसके बाद तुरंत जो है महिला कस्तूरबा पुलिस स्टेशन जाती है और कस्तूरबा पुलिस स्टेशन में उद्धव बाला साहेब गुट के शिवसेना के विधानसभा समन्वय जो संजय सिंघन है, उनके खिलाफ मामला दर्ज किया जाता है। संजय सिंघन पर मामला दर्ज होने के बाद वो अभी फरार है, लेकिन उस मामले को लेकर जो इसमें पीड़िता है, उप विभाग प्रमुख वार्ड क्रमांक नंबर 12 की निशा जाधव, उन्होंने क्या जानकारी दिया है वो हम आपको सुनाते हैं। मी सौ निशा उमेश जाधव, बोरिवली पूर्व कुलूपवाडी रेहमान चाळ येथे राहत असून मी शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे या समर्थक साधारण एक उपशाखा प्रमुख कुलूपवाडी येथे आहे। 12 मार्च 2024च्या रोजी आमच्या पक्षाची आढावा बैठक होती आणि त्या बैठकीत मी गेले असताना तिकडच्या माजी नगरसेविकेचा पती श्री संजय सिंघन हा पूर्वीपासून मला मीटिंगमध्ये नेहमी माझे अपमानित वगैरे असे करून मला घालवून टाकायचा, असे नेहमी व्हायचे। पण ह्या पुरुषाच्या बद्दल भरपूर महिलांची तक्रार होते की हा जरा वासनापूर्ती नजरेने महिलांना त्रास देतो, छळ करतो। त्यामुळे मी दरवेळेला त्याला निग्लेक्ट करून द्यायची। परंतु त्या दिवशीही त्याने तशाच प्रकार केल्यानंतर मीटिंग संपल्यानंतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी निघून गेले तिकडनं, परंतु हा तिकडेच थांबला होता हे मला माहिती नव्हते। आणि मी माझ्या शाखा समन्वयक माधुरी खानविलकर यांना माझ्या एसआरए प्रोजेक्टच्या विषयी आणि काय काय घडवून आणले हे असे सगळे प्रकार पैशावरना वगैरे सगळं तिला सांगत होती। तिला सांगत असताना हा मागे धावून माझ्या अंगावरती पुढून आला, माझ्या छातीवर हात टाकून मला मारून पाठीमागे खुर्चीवर ढकलले त्या सगळ्या ह्याच्याने, आणि मला बाहेर चल, या हॉलमध्ये बोलू नको असे बोलत होता। परंतु मी एकदम लज्जास्पद झाली, तिथे रडत बसली। आणि मग माझ्याबरोबर इतर माझी मैत्रीण वगैरे पदाधिकारी गटप्रमुख होते आणि काही लोक शाखेत चला मॅडम म्हणून म्हणाले, तर मग मी शाखेत जायला निघाली आणि हा नंतर पळून गेला, तिकडनं पळून गेला। मग पोलीस स्टेशनला आली, पोलीस स्टेशनला पण हा हजर नाही झाला। मी रडत होती, मला काही सुचेना। मी पोलीस स्टेशनला काही करायच्या आधीच ह्याचा शाखा प्रमुख ते सचिन मोरे यांनी येऊन मला धमकी दिली। मग त्या दिवशी रात्री मी घरी येऊन खूप शांतपणे विचार करून मला जे लज्जास्पद वाटले त्याच्यामध्ये मला खूप अपमानित आणि खूपच म्हणजे महिलेवर अत्याचार असे वाटून मी दुसऱ्या दिवशी येऊन ह्याच्यावरती पोलिसांना लेडीज कॉन्स्टेबल घेऊन 354 ही केस केली। त्यानंतर देखील हा माझ्या मार्गावरती लागून भरपूर माझ्या विरोधात काय काय पक्षाकडून वगैरे धमक्या देऊन काय काय कारनामे याचे चालले आहेत। प्लीज मला देवेंद्र फडणवीस साहेब आणि शासनाकडून मला एक महिला म्हणून न्याय मिळण्यात यावे ही विनंती आणि आशा बाळगते। ऐसी तमाम अपडेट से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब करें मुंबई टीवी। मैं अफजल शेख, फिर हाजिर हूँ एक नए न्यूज़ के साथ।